परंतु आपल्या जिल्ह्यातील विविध खेळामधील संघटना यांनी आपल्या जे खेळाडू आहेत यांचा उत्साह, त्यांचा सराव आणि त्यांच्या खेळामध्ये असणारी आवड ही तशीच टिकली पाहिजे याकरिता त्यांनी विविध स्तरावर विविध प्रांतामध्ये दिल्ली, छत्तीसगड, पंजाब, हरियाणा या प्रांतामध्ये विविध शालेय संघटनेच्या राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या। या स्पर्धेमध्ये आपल्या विद्यालयातील भरपूर खेळाडू सहभागी होऊन त्यांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पदक प्राप्त केलेलं आहे आणि प्रमाणपत्र मिळालेलं आहे। त्या सर्वांसाठी आपल्या विद्यालयाच्या वतीने आज आपण या ठिकाणी त्यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या सत्काराच्या कार्यक्रमासाठी आपल्यामध्ये आपल्या शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव माननीय कैलासजी शेटे हे आवर्जून उपस्थित झालेले आहेत। तसेच या विद्यार्थ्यांनी मेडल प्राप्त केलेले आहेत असे खेळाडू जे आहेत त्यांचे कोच हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। तसेच आपल्या विद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत। आजच्या या छोटेखानी सत्काराच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव माननीय कैलासभाऊ शेटे यांना अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हे स्वीकारावे। तसेच व्यासपीठावर उपस्थित माननीय प्राचार्य शेटे सर, उपप्राचार्य भोंगरे सर, पर्यवेक्षक बोंद्रे सर, विविध संघटनेचे सचिव नेमाने सर, आपल्या विद्यालयाचा माजी खेळाडू तसेच छत्तीसगड या रोलबॉल टीमचा कोच, तसेच रोलबॉल राष्ट्रीय सुवर्ण पदक प्राप्त खेळाडू भूषण आणि आपल्या ज्युनियर कॉलेजचा एक विद्यार्थी आहे संकेत पवार याचे वडील हे सुद्धा स्टेजवर उपस्थित आहेत। या सर्वांना मान्यवरांना अशी विनंती करतो की त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे। जोरा टाळ्या वाजवतो विद्यार्थी मित्रांनो। यानंतर सन्माननीय मान्यवरांना मी अशी विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वतीचे पूजन करून आणि दीप प्रज्वलन करून करावे अशी मी त्यांना विनंती। यानंतर वळूया आपण स्वागत समारंभाकडे। आज आपल्यामध्ये उपस्थित शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव माननीय कैलासभाऊ शेटे तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचे स्वागत आपल्या विद्यालयाचे प्राचार्य पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो। माननीय शेटे सर, जोरात टाळ्या वाजवायच्या। यानंतर आपल्यामध्ये उपस्थित रोलर बास्केटबॉल, रोलर स्केटिंग, टेनिस, व्हॉलीबॉल, आईस हॉकी, बँडी असोसिएशन बुलढाणाचे सचिव तसेच रोलबॉल संघटना बुलढाणाचे सहसचिव माननीय श्री देवानंद निमाने सर यांचे स्वागत आपल्या विद्यालयाचे उपप्राचार्य माननीय भोंगरे सर हे पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो। यानंतर आपल्या विद्यालयाचे प्राचार्य माननीय शेळके सर यांचं स्वागत आपल्या विद्यालयाचे पवार सर हे गुलाब पुष्प देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो।
श्री पवार सर, यानंतर आपल्या विद्यालयाचे उपप्राचार्य भोंगरे सर यांचे स्वागत श्री हाके सर गुलाब पुष्प देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. श्री हाके सर. थँक्यू दादा. कुठून जाऊ? नाही थोडंसं येईल हे असं काढायचं नाही आता माझ्या एक कॅमेरा आहे ना याच्यात हो मी कसं ते मोबाईल यूट्यूबबद्दल सगळं आपल्या विद्यालयाचे मोबाईल यूज पर्यवेक्षक माननीय भोंगरे सर यांचे स्वागत श्री बैरागी सर गुलाब पुष्प देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. स्क्रीनशॉट कर. आपल्या ज्युनियर कॉलेजमधील अकरावीतला विद्यार्थी संकेत पवार यांच्या वडिलांचे स्वागत श्री कुयरे सर हे गुलाब पुष्प देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. श्री कुयरे सर. यानंतर तुम्हाला आताच सांगितलं आहे की विद्यार्थी मित्रांनो 2 वर्ष झालेले आहेत. आपल्या विद्यालयामध्ये शालेय क्रीडा स्पर्धा शासनाने अजून त्या आयोजित केलेल्या नाहीत. त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे. कोरोना विषाणूचा जो प्रादुर्भाव आहे यामुळे त्या स्पर्धा झालेल्या नाही. तरी या शाळेमधील विद्यार्थ्यांचा उत्साह तसंच कायम टिकून राहावा, तसंच त्यांची आवड नेहमी तशीच राहिलं पाहिजे आणि त्यांचा सराव सुद्धा झाला पाहिजे. याच दृष्टीने आपल्या महाराष्ट्रात देश पातळीवर विविध जिल्हास्तरीय खेळांच्या असोसिएशन म्हणजे संघटना या आहेत. या संघटनेचे काही कोच आपापल्या तालुका स्तरावर ज्या ज्या ठिकाणी खेळांची मैदानं आहेत त्या ठिकाणी ते त्यांचा सराव घेतात आणि ह्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर आणि राज्य स्तरावर ज्या स्पर्धा आयोजित होतात यामध्ये ते सहभागी करून देतात. निश्चितच या खेळ स्पर्धेमधून बऱ्याचशा खेळाडूंना आपलं पदक प्राप्त झालेलं आहे आणि त्यांचं आपल्या विद्यालयाच्या तर्फे आणि त्यांच्या कोचचं सुद्धा आपल्या या ठिकाणी स्वागत सत्कार झाला पाहिजे या दृष्टीने हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. सफलता एक दिन में नहीं मिलती, सफलता एक दिन में नहीं मिलती, अगर ठान लो एक दिन जरूर मिलती है, एक दिन जरूर मिलती है. तर अशाच या विद्यार्थ्यांना जी सफलता म्हणजे जे यश प्राप्त झालेलं आहे यांच्या आपण सत्काराच्या कार्यक्रमाकडे वळूया. आपल्या 5 ते 7च्या विभागातून 5 ते 7 मधून जे विद्यार्थी खेळाडू या स्पर्धेमध्ये भाग घेऊन त्यांनी प्रमाणपत्र प्राप्त केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांची नावे जाहीर करण्यासाठी मी आपल्या विद्यालयाचे क्रीडा शिक्षक माननीय कोळी सर यांना विद्यार्थ्यांची नावे जाहीर करण्यासाठी आमंत्रित करतो. माननीय कोळी सर. धन्यवाद सर. विद्येची देवता माता सरस्वती, सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आता गुरु सरांनी तुम्हाला खेळासंबंधी सर्व माहिती सांगितलेली आहे. तुझं जास्त वेळ न घेता आपण मूळ कार्यक्रमाकडे आता वळूया. 5 ते 7 मधून म्हणजे अंडर 14 या वयोगटामधून एकूण 7 विद्यार्थी यांनी मेडल प्राप्त केलेले आहे, प्रमाणपत्र प्राप्त केलेले आहे. तर मी सुरुवातीला अर्पिता गजानन गाभणे वर्ग 7 क या विद्यार्थीला कराटे यामध्ये सिल्वर मेडल मिळालेलं आहे आणि प्रमाणपत्र मी आपल्या विद्यालयाचे प्राचार्य श्री शेळके सर यांना विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थीला प्रमाणपत्र आणि मेडल द्यावं.
थोडंसं खाली बस. बेटा थोडंसं मास्क काढ बरं तुम्ही. या स्पर्धा ज्या आहेत कराटेच्या 19 नांदेड या ठिकाणी या स्पर्धा संपन्न झाल्या. समोर वेळ माझ्याकडं इकडं बघ. जी खेळाडू आहे कुमारी तनुजा दीपक भांदरगे वर्ग 7वा क या विद्यार्थिनीला सुद्धा कराटेमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळालेलं आहे. मी आपल्या विद्यालयाचे सन्माननीय उपप्राचार्य श्री ठोंबरे सर यांना विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थिनीला मेडल आणि प्रमाणपत्र द्यावं. समोर बेटा गोपाल सोळंके वर्ग 7वा ई या विद्यार्थ्याने सुद्धा गोल्ड मेडल प्राप्त केलेला आहे कराटे या स्पर्धेमध्ये. तर मी आपले सहसचिव माननीय कैलास भाऊ शेट्टी यांना विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थ्याला मेडल आणि प्रमाणपत्र द्यावं. पुढचा जो खेळाडू आहे श्रीनाथ हरिहर सोळंके वर्ग 7वा ग मलकापूर या ठिकाणी स्केटिंगच्या स्पर्धा संपन्न झाल्या. या विद्यार्थ्याने सुद्धा ब्रॉन्झ मेडल मिळवलेला आहे. मी नेमाने सरांना विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थ्याला मेडल आणि प्रमाणपत्र द्यावं. अभिषेक कैलास काकडे या विद्यार्थ्याने वर्ग 6 क कराटे या स्पर्धेमध्ये सिल्वर मेडल मिळवलेला आहे. मी आपल्या विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री बोंद्रे सर यांना विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थ्याला हे प्रमाणपत्र द्यावं. काय आवाज हो रे. जालना या ठिकाणी स्केटिंगच्या स्पर्धा संपन्न झाल्या. यामध्ये तन्मय नंदकिशोर कानडे वर्ग 5 ब या विद्यार्थ्याला प्रथम आणि द्वितीय असं मेडल मिळालेलं आहे. मी आपल्या विद्यालयाचे सन्माननीय उपप्राचार्य श्री ठोंबरे सर यांना विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थ्याला मेडल आणि प्रमाणपत्र द्यावं. पुढचा जो विद्यार्थी खेळाडू आहे या विद्यार्थ्याने बॅडमिंटनमध्ये सिल्वर मेडल मिळवलेलं आहे. मी पवार सरांना विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थ्याला हे मेडल द्यावं. शेवटचा जो खेळाडू आहे विद्यार्थी मित्रांनो तो स्वयं दत्तात्रय देशमुख वर्ग 5 ब या विद्यार्थ्याने सुद्धा कराटेमध्ये सिल्वर मेडल मिळवलेला आहे. मी भूषणला विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थ्याला मेडल आणि सर्टिफिकेट द्यावं, प्रमाणपत्र.
या सर्व खेळाडूंचा आपण एकदा स्काउट पद्धतीने अभिनंदन करू. स्काउट क्लास गो. धन्यवाद. यानंतर मी माझे सहकारी श्री बुलबे सर यांना त्या ठिकाणी आमंत्रित. आपल्यामध्ये उपस्थित आपल्याच विद्यालयाचा माजी विद्यार्थी तसेच रोल बॉल या खेळामधून राष्ट्रीय स्तरावर त्याने सुवर्णपदक प्राप्त केलेलं होतं. तसेच छत्तीसगड रोल बॉल टीमचा तो एक कोच आहे का तो विद्यार्थी त्यानं गोल्ड मेडल मिळवलेला आहे. तसेच छत्तीसगड या राज्यामधील जी रोल बॉलची टीम आहे त्याचा तो कोच म्हणून सुद्धा काम पाहतो. म्हणजे आपल्या विद्यालयासाठी ती अभिमानाची गोष्ट आहे. तर अशा या भूषण माधव मंडळकर याचं स्वागत आपल्या विद्यालयाचे प्राचार्य माननीय शेळके सर हे गुलाब पुष्प देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आणि टाळ्यांची कंजूसी नको. पुढे स्काउट गाईड क्लास गो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या विद्यालयामधील विद्यार्थी अनेक राज्यामध्ये जाऊन त्यांनी मेडल प्राप्त केलेलं आहे. आपल्या बुलढाणा जिल्ह्यातूनच नाही तर राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्तरावर सुद्धा ते पोहोचलेले आहेत. आणि यांना तिथपर्यंत नेण्याचं काम हे जे कोच आणि विविध संघटनेचे जे पदाधिकारी आहेत यांना ते श्रेय जात आहे. आणि तुमची मेहनत सुद्धा त्याच्यामध्ये सामील आहे. तर आता वर्ग 8 ते 10 मधून आता आपण ज्या विद्यार्थ्यांनी हे मेडल प्राप्त केलेलं आहे, प्रमाणपत्र प्राप्त केलेलं आहे, यांची नावे मी सांगतो. सर्वप्रथम कुमारी गायत्री अशोक लाटे वर्ग 8वा फ या विद्यार्थिनीने 2021 मध्ये नांदेड येथे राज्यस्तरीय आयोजित कराटे स्पर्धेतील कुमिते या प्रकारामध्ये गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. तरी मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कैलास भाऊ शेटे यांना विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थिनीला गोल्ड मेडल आणि प्रमाणपत्र देऊन तिचा सत्कार करावा. स्काउट गाईड क्लास गो. परत याच मुलीने कराटे स्पर्धेमधील गाथा या प्रकारामध्ये सुद्धा गोल्ड मेडल प्राप्त केलेलं आहे. तर आजच्या आपल्या खेळाडूचं स्वागत आपल्या विद्यालयाचे प्राचार्य माननीय शेळके सर हे प्रमाणपत्र गुलाब पुष्प आणि गोल्ड मेडल देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. दुसरं मेडल आहे टाळ्यांची कंडिशन आहे. परत याच मुलीने कराटे स्पर्धेमध्ये मार्शल आर्ट या प्रकारामध्ये सुद्धा गोल्ड मेडल प्राप्त केलेलं आहे. आपल्या विद्यालयाचे उपप्राचार्य माननीय ठोंबे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थिनीला गोल्ड मेडल, प्रमाणपत्र आणि गुलाब पुष्प देऊन तिचा यशस्वी सत्कार करावा. तसेच याच मुलीने परत 4थं पारितोषिक मिळवलेलं बा कराटेमध्ये 3ऱ्या राष्ट्रीय स्तरावर आयोजित कराटे स्पर्धेमध्ये कुमिते या प्रकारामध्ये ब्रॉन्झ मेडल म्हणजे 3य क्रमांकाचा पुरस्कार हिने प्राप्त केलेला आहे. तर आपल्या विद्यालयाचे पर्यवेक्षक माननीय बोंद्रे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी या मुलीला ब्रॉन्झ मेडल, प्रमाणपत्र आणि गुलाब पुष्प देऊन तिचा सत्कार करावा. पुष्प घ्या पुष्प. यानंतर दुसरा आपला खेळाडू आहे ज्याने 2019 मध्ये तलवारबाजी या शालेय स्तरावरील राष्ट्रीय स्पर्धेमध्ये मेडल मिळवलेलं होतं. अशाच या खेळाडूने सुद्धा सन 2021 मध्ये सोनीपत हरियाणा राज्यामध्ये वर्ग 10 चा हा विद्यार्थी आहे निखिल सुनील बर्डे याने सहभागी होऊन प्रमाणपत्र प्राप्त केलेलं आहे. तर मी आजच्या आपल्या या ठिकाणी उपस्थित कोच माननीय देवानंद नेमाने सर यांना विनंती करतो की त्यांनी निखिल बर्डेला प्रमाणपत्र देऊन गुलाब पुष्प देऊन त्याचा सत्कार करावा.
स्काउट गाईड क्लास गो. यानंतर ओम काटकर वर्ग 9 ब आणि डिसेंबर 2021 मध्ये नांदेड येथे आयोजित राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमधील कुमिते या प्रकारामध्ये सहभागी होऊन प्रमाणपत्र प्राप्त केलेलं आहे. आपले रोल बॉल गोल्ड मेडल प्राप्त खेळाडू भूषण मंडळकर याला मी विनंती करतो की त्यांनी ओम काटकरला प्रमाणपत्र आणि गुलाब पुष्प देऊन त्याचा सत्कार करावा. यापुढील खेळाडू वैभव मुरलीधर शेळके वर्ग 9 ब याने ऑक्टोबर 2021 मध्ये नांदेड येथे आयोजित राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमधील कुमिते या प्रकारामध्ये ब्रॉन्झ मेडल प्राप्त केलेला आहे. तर आपल्या 11वीचा जो विद्यार्थी आहे संकेत पवार यांचे वडिलांना मी विनंती करतो की त्यांनी या वैभव शेळके या खेळाडूचं ब्रॉन्झ मेडल प्रमाणपत्र आणि गुलाब पुष्प देऊन त्याचा सत्कार करावा. वैभव शेळके. यानंतर याच विद्यार्थ्याने दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावर आयोजित कराटे स्पर्धेमधील कुमिते या प्रकारामध्ये सुद्धा ब्रॉन्झ मेडल प्राप्त केलेला आहे. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कैलास भाऊ शेट्टी यांना विनंती करतो की त्यांनी या खेळाडूला ब्रॉन्झ मेडल प्रमाणपत्र आणि गुलाब पुष्प देऊन त्याचा सत्कार करावा. यानंतर अभिजित देशमाने वर्ग 9 ग याने नांदेड येथे झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमधील कुमिते या प्रकारामध्ये सिल्वर मेडल प्राप्त केलेलं आहे. तर या खेळाडूचं स्वागत श्री कुलकर्णी सर मेडल आणि प्रमाणपत्र गुलाब पुष्प देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय कुलकर्णी सर. यापुढे खेळाडू आहे याने अहमदनगर येथे आयोजित 15व्या राज्यस्तरीय रोल बॉल स्पर्धेमध्ये सहभागी होऊन प्रमाणपत्र प्राप्त केलेलं आहे. तर या खेळाडूचं स्वागत प्रमाणपत्र देऊन गुलाब पुष्प देऊन माननीय एम पी शेटे सर हे करतील मी अशी त्यांना विनंती करतो. यानंतर पुढचा विद्यार्थी आहे संभाजी भुदेकर वर्ग 10 फ याने सुद्धा अहमदनगर येथे झालेल्या रोल स्पर्धेमध्ये सहभागी होऊन राज्यस्तरीय स्पर्धेचं प्रमाणपत्र प्राप्त केलेलं आहे. तर यांना आज आपल्यामध्ये उपस्थित माननीय कपिलजी खेडेकर हे त्यांना प्रमाणपत्र गुलाब पुष्प देऊन त्याचा सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर ज्युनियर कॉलेजमधून वर्ग 11वीचा विद्यार्थी आणि आपल्या शाळेचा खेळाडू संकेत अनिल पवार याने डिसेंबर 2021 मध्ये छत्तीसगड राज्यामध्ये 5व्या राष्ट्रीय रोलर बास्केटबॉल स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे. तर या खेळाडूचं स्वागत प्रमाणपत्र आणि गुलाब पुष्प देऊन माननीय श्रीरामजी झोरे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. प्रमाणपत्र पकड सर. या विविध खेळ स्पर्धेमध्ये भरपूर विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. परंतु काही खेळ म्हटलं
स्पर्धा म्हटली की हार आणि जीत, जिंकणे किंवा हारणे ही गोष्ट होतच असते. तर जे खेळाडू हरले असतील त्यांच्यासाठी 2 शब्द. हरलात तरी चालेल, हरलात तरी चालेल, फक्त जिंकणाऱ्याने स्वतःहून म्हटलं पाहिजे की हा खेळ माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता, सर्वात कठीण खेळ होता. अगदी थोडक्यात मार्गदर्शनवर 2 शब्द बोलावे. गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आवाज कोणाचाच नाही. गुड मॉर्निंग एव्हरीवन. मजाने. गुड मॉर्निंग एव्हरीवन. चालत पहिलं सर्वप्रथम आपण जे खेळाडू विजयी झाले त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूया. सर्व खेळाडू, सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवत आहे. सर्वप्रथम आयोजकांचे आभार, कारण त्यांनी आम्हाला इथं बोलावून सन्मान केला, त्याबद्दल आयोजकाचे आभार. अगर जिंदगी को अगर खेल समझा जाए तो उसे जीतने का एक ही तरीका है, कड़ी मेहनत करो. मेहनत के बगैर आप कौन सा ही गेम हो, स्पोर्ट हो, कौन सा ही काम करने का हो, जब तक आप मेहनत नहीं करोगे तब तक सफल नहीं हो पाओगे. जर तुम्हाला जीवनामध्ये आनंदी राहायचं असाल तर दिवसातून 1 घंटा कोणताही खेळ खेळा, मनापासून खेळा, प्रामाणिकपणे खेळा, तेव्हा तुम्ही आनंदी राहाल. जर खेळामध्ये तुम्हाला करिअर करायचं असेल तर करिअर म्हणून जर खेळ निवडला तरच त्या खेळासाठी तुम्ही पूर्णपणे 100% प्रयत्न करू शकता, 100% देऊ शकता. आणि जे खेळाडूंनी मेडल प्राप्त केलेले, कराटे असेल, तलवारबाजी असेल, स्केटिंग असेल, खेळ कोणताही असो, जो खेळ खेळाडूंनी जेव्हा खेळतात तेव्हा शिकण्यामध्ये मजा येते. तर त्या शिकलेल्या खेळाडूसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर आपल्या विद्यालयाचे प्राचार्य माननीय शेळके सर यांना मी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन पर 2 शब्द बोलावे. थोड्या साधा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या संस्थेचे सहसचिव माननीय श्री कैलास भाऊ शेटे, आपल्या विद्यालयाचे उपप्राचार्य श्री भोंगरे सर, पर्यवेक्षक श्री भोंगरे सर, तसेच आजचे जे गुणवंत विद्यार्थी आहे की ज्यांनी खेळामध्ये वेगवेगळी पदकं मिळवली, असे सर्व खेळाडू यांचं मी मनापासून आपल्या आदर्श विद्यालयाच्या वतीने अभिनंदन करतो. रोलबॉल संघटना, रोलर बास्केटबॉल, रोलर स्केटिंग, टेनिस, व्हॉलीबॉल, आईस हॉकी, बँडी असोसिएशन बुलढाणाचे सचिव देवानंद नेमाने सर, पालक, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये खेळाचं काय महत्त्व आहे हे आपल्याला सांगायला नको, परंतु आजकाल आपण पाहतो की फक्त आजकालचे तरुण 2 प्रकारचे खेळ खेळतात. एक मोबाईल आणि संगणक, आणि त्यात पुन्हा एक गेम आलेला आहे तुमचा, कोणता? पबजी. कुठे आला? पबजी. त्याच्यामुळे काय झालं, पिढी पूर्णपणे आता बदलून गेलेली आहे. पहिलं युग जे होतं आमच्या वेळेचं, त्यावेळेस क्रिकेट, खो खो अशा प्रकारचे खेळ खेळले जायचे. अनेक मैदानी खेळ आम्ही खेळत होतो आणि त्याचे अनेक फायदे आपल्या शरीराला व्हायचे. आपलं शरीर चांगलं राहायचं, सुदृढ राहायचं. परंतु आजकाल विद्यार्थी हे दारबंद जे खेळ आहेत ते खेळायला लागले. तर खेळाचे जे प्रकार आहेत ते 2 प्रकार आहेत. एक क्रिकेट, फुटबॉल हे मैदानी खेळ आहेत. हॉकी, बॅडमिंटन, टेनिस आणि व्हॉलीबॉल
हे जे खेळ आहेत हे बंद दारामधले हॉलमधले खेळ आहेत. तर मैदानी खेळाची आवश्यकता काय आहे हे तुम्हाला सांगायला नको. आपलं शरीर सुदृढ राहतं, मानसिक आरोग्य चांगलं राहतं, सगळ्या दृष्टीने आपल्यामध्ये आपल्या जिल्हा कॉलेजचे विद्यार्थी संकेत पवार याची आई सौ शालिनीताई पवार या सुद्धा उपस्थित झालेल्या आहेत. मी आपल्या विद्यालयाच्या शिक्षिका माननीय कबाडी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी पवारताईंचं गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करावा. यानंतर कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणलं तर अध्यक्षीय भाषण. तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कैलास शेटे यांना मी असं विनंती करतो की त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये आमच्या खेळाडूंना मार्गदर्शनपर बोलावे. बरं एक आवाज बढ़ा आज तो कार्यक्रम आपला या विद्यार्थ्यांनी काही राज्यस्तरावर राष्ट्रीय स्तरावर पराजय मिळवणे त्यांच्या प्रमाणपत्र वाटपाचा प्रयत्न केलेला आहे. वास्तविक आता 2 वर्षापासून शाळा पडला आहे, पण त्या संघटनेच्या माध्यमातून त्या कोणाला खेळण्याची खरंच इच्छा आहे. त्यांच्या जीवनावर वाव मिळावा म्हणून त्या संघटनेचा प्रयत्न करून या विद्यार्थ्यांना आर्थिक उत्पन्न आणलं. त्यांचे थोडं कौतुक करण्याचा विषय आहे. हा बदल आपल्याला सुद्धा त्यांनी या प्रकारातून करून विद्यार्थ्यांना सुद्धा कोणाला वाव देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आज विद्यार्थ्यांना एक आनंद मला की खेळाचं एवढं महत्त्व आहे की तुम्ही असं समजू नका आज हे प्रमाणपत्र किती प्रगती वाटणार नाही. तुम्ही जसं जर खेळामध्ये प्रावीण्य मिळवलं तसं तुमच्या जीवनामध्ये प्रगती होत चालणार आहे. कारण शासनाचे भरपूर योजना आहेत की त्या खेळाच्या माध्यमातून त्या राबवल्या जातात. तुम्ही एक एखाद्या शाळेमध्ये मार्क कमी पडले असं, परंतु जर तुम्ही शाळेमध्ये खेळामध्ये जर प्रावीण्य मिळालं तर तुम्हाला 100% शासनाच्या नोकरीमध्ये सुद्धा प्राधान्याने घ्यावं लागतं. म्हणून खेळाचं महत्त्व काय आहे तुम्ही समजून घ्यावे. आणि खेळाला आपण प्रयत्न सर्व विद्यार्थ्यांना माध्यमाने की खेळामध्ये आपलं मन प्रसन्न आणि आपलं आनंदी राहू शकतो. म्हणून आम्हाला खेळाकडे लक्ष द्यावे. आणि ज्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र भेटले त्यांचे सर्वात हार्दिक अभिनंदन व त्यांच्या पुढील भागीदारीचा धन्यवाद भाऊ. यानंतर कार्यक्रमाचा अत्यंत शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. तर आभार प्रदर्शनासाठी मी आपल्या विद्यालयाचे क्रीडा शिक्षक माननीय कोळी सर यांना आमंत्रित करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा सुंदर कार्यक्रम ज्यांनी उत्कृष्टरित्या घडवून आणला अशा कार्यक्रमाचं श्रेय आपल्याला त्यांना सुद्धा द्यावं लागेल. आपल्या शाळेचे क्रीडा शिक्षक श्री कोळी सर आणि या कार्यक्रमाचं बहारदार संचालन ज्यांनी केलं असे श्री गुळवे सर, तर दोघांचाही सत्कार करणं या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या संस्थेचे माननीय सहसचिव श्रीयुत कैलासजी शेटे भाऊंना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी श्रीयुत गुळवे सरांचं या ठिकाणी सत्कार करावा. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. यानंतर आपल्या शाळेचे माननीय प्राचार्य श्रीयुत शेळके सर यांना परत एकदा अशी विनंती करतो की त्यांनी क्रीडा शिक्षक श्रीयुत कोळी सर यांचा या ठिकाणी उचित गौरव करावा, सत्कार करावा. स्काउट गाईड क्लब गो. गुड, छान.
धन्यवाद सर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जे खाली बसलेले आहेत तुम्ही जवळजवळ अर्धा पाऊण तासापासून तुम्ही खाली बसलेले आहेत. परंतु तुमचं आधी अभिनंदन करतो, मी तुमचं कौतुक करतो की तुम्ही त्या उन्हामध्ये बसल्या. आणि तुमचा आवडता कार्यक्रम म्हणजे शेवटचा टप्पा आभार प्रदर्शन, त्यासाठी मी उभा आहे. एकदम शॉर्टकटमध्ये मी आभार प्रदर्शन करणार. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री कैलास भाऊ शेटे यांनी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी वेळात वेळ काढून ते आले. मी क्रीडा विभागातर्फे आपले प्राचार्य उपप्राचार्य यांच्यातर्फे त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे सर्व खेळाचे जे कोचिंग झालेले आहेत ते नेमाने सर, आपल्याच विद्यालयाचा विद्यार्थी जो खेळाडू झाला आता कोच झालेला आहे, त्याने सुद्धा या ठिकाणी आला आणि तुमच्यामध्ये त्याने एक खेळाची प्रेरणा जागृत केली की तुम्हाला पत्र द्यायला लागला असेल की आपल्याचाच विद्यार्थी आज त्याच्या हातून आपल्याच विद्यार्थ्यांचा सत्कार होतोय, तर आपल्या हातून का होऊ नये, तर याच्यासाठी तुम्हाला मेहनत करायला लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तरी असो, ज्या विद्यार्थ्यांचा सत्कार झाला त्यांचा सुद्धा मी आभार मानतो. त्यांनी या ठिकाणी वेळोवेळी उपस्थित राहिलेले. त्याचप्रमाणे संकेत पवार यांचे वडील आणि अनिल पवार यांनी आपल्या मुलाचा उत्साह वाढला आणि तुम्हाला त्यांच्याकडे बघून वाटलं असेल विद्यार्थी मित्रांनो की आपले सुद्धा वडील या ठिकाणी आले पाहिजे, आपला सुद्धा सत्कार आला पाहिजे असा. तर मी त्यांचे सुद्धा आभार मानतो. पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानून अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद.